अहिल्यानगरमध्ये बनावट शॅम्पू रॅकेटचा पर्दाफाश। नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका। लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत। तुम्ही वापरत असलेला शॅम्पू खरा आहे की बनावट असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे। कारण अहिल्यानगरमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट शॅम्पू तयार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला MIDC पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या कारवाईमध्ये 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नेमका हा बनावटगिरीचा खेळ कसा चालत होता हे आज आपण जाणून घेणार आहोत। MIDC पोलीस हे 9 मे रोजी सायंकाळी नागापूर येथील आठवडे बाजारामध्ये पेट्रोलिंग करीत होते। यावेळी येथील सह्याद्री चौकामध्ये एक व्यक्ती विविध नामांकित कंपन्यांच्या शॅम्पूच्या बाटल्यांची अत्यंत स्वस्त दरात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस पथकाने सापळा रचून शान मोहम्मद पप्पू खान आल्वी याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या काळ्या धंद्याची कबुली दिली आहे। त्याच्यासोबतच रब्बानी रज्जाक अब्बास, फैजान अहमद अली खान या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या क्लिनिक प्लस, डव, हेड अँड शोल्डर्स व पॅन्टीन या नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायचे। त्यामध्ये अज्ञात धोकादायक केमिकलचं मिश्रण भरून ग्राहकांची दिशाभूल करून अस्सल शॅम्पू म्हणून त्याची विक्री करायचे। हा शॅम्पू मानवी आरोग्याला आणि केसांसाठी अत्यंत अपायकारक आहे हे माहीत असतानाही बनावट ट्रेडमार्क आणि लेबल वापरून ते बाजारपेठेमध्ये ते विकत होते, असं पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून केमिकल मिश्रणाने बनवलेले हे सगळे बनावट शॅम्पू जप्त केले आहेत। त्यासह बाटल्यांच्या पॅकिंगसाठी लागणारं साहित्य, घातक केमिकल व पावडर असा 1,18,186 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। याबाबत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फील्ड ऑफिसर किरीट गुणवंतराय पंड्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे। मंडळी, तुम्ही जर बाजारातील स्वस्त शॅम्पू वापरत असाल तर आत्ताच सावधान व्हा, कारण याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो। तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी।